प्लसला सपोर्ट करताना. चला मॅच ऑन करा, वेळ कमी करण अँड टीम मॅनेजमेंटचं लक्षसुद्धा आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे स्पर्धे आपण पाहतो शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना. सुदर्शन हा सामना सुद्धा तेवढा महत्त्वाचा असेल. सलामीची जोडी सरकले अमन ब्रिगेड आघाडीची जोडी अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतो. राज भोईरेत आमचे युवा उद्योजक यशस्वी आयोजक. भरपूर तणाव होता मात्र आता थोडे रिलीफ आहेत. यस, पहिल्यापासून रिलॅक्स आणि आज काही वेळानंतर ते एकदम फ्री होतील. सर या पुढच्या यानंतरच्या जे सामने होणार आहेत ते प्रत्येकी 2 षटकांचे असणार आहेत. यस, म्हणजे महागुरूंना नक्कीच सर्व मीटिंग झालेले आहेत फायनल. फक्त चेक काढायचे. हिमांशी एंटरप्राइजेस रविदादा भोईर यस पूर्ण वेळ शेवटपर्यंत उपस्थित राहणार आहेत. थंडीचा जोर वाढला. यस, पहिला चेंडू प्रवीण ओ लॉफ करतोय डीप लॉंग ऑन कडे, क्षेत्र खाली वेगानं. ओ गुड फिल्डिंग प्रयत्न होते मात्र चेंडू अडवू शकले नाही. सुरुवात राहुल प्रतिष्ठान जीते हा संघ इथे खेळतोय. स्वर्गीय राहुल प्रतिष्ठान स्वर्गीय राहुल 11 आहे. आपण चेंजेस करतो. स्वर्गीय राहुल 11 जीतू आई जीते. काही नेम सुद्धा इम्पॉर्टंट असतात, पुरस्कर्ते असतात. अमन ब्रिगेड क्रॉस बॅट एट लॉफ करते दूरवर. राज भोईर तिथे होते. यस, सुदर्शनकडे हा चेंडू आला. कडाक्याची थंडीचा जोर सुद्धा आहे. यस, थोडा चेंडू आतमध्ये होता. धावा दाफलकर 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज. मयूर मात्र सुरुवात करून देतोय. स्वर्गीय राहुल 11 जीतो आई जीते हा संघ बॅटिंग करत असताना. महागुरू यांना आपण पाहतोय भरपूर मेहनत या स्पर्धेला लीड केलं, यशस्वीरित्या हँडल केलं आणि त्यांची खासियत आहे. ओ स्टेडिट करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू नंतर आणखीन एक फटाका धमाकेदार. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज 3 चौकार आलेत. कमालीचा हा सामना सुद्धा होणार. मागचा सामना 2 तुफानी बलाढ्य संघामध्ये पाहिला आणि आता यंगिस्तानामध्ये लढाई. स्वर्गीय राहुल 11 जीतो आहे जीते. 3 चेंडू नंतर धावफलक 12 आहेत. ऐकविरा इव्हेंट अजूनही ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा स्पर्धेचा आनंद घेत असताना. प्रवीणची आज धुलाई मात्र इथे झेल होणार का? मागे सरकले, अचूक अंदाज बांधला. ही विकेट महत्वाची होती. पहिला धक्का. प्रवीण पाटील सुरुवातीला थोडा मार खाल्ला मात्र ही विकेट. 3 षटकांचा हा सामना आहे, लक्ष असू द्या. योगेश ठाकूर योगेश फोटोग्राफी आज एक इव्हेंट कव्हर करून आलेत. क्रिकेटचं वेळ असतं आणि ते तुम्हाला इथे घेऊन येतो. आणि आज आपण पाहतो अमन ब्रिगेड वलप. चला थोडी गतिमान अवस्था हवी. यस, कडाक्याची थंडी आहे. सुदर्शन सांगतो का थंडीचा जोर संदेश वाढलाय ते चहाची डिमांड होईल. यस, सुदर्शन थोडा वेट करा. 12 धावा आहेत, 1 विकेट, 4 चेंडूचा खेळ संपला. सलग 3 चौकार. राहुल प्रतिष्ठान ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतो. महत्त्वाचे सामने बाकी आहेत. बॅटिंग लाईनअपमध्ये जीते संघ किती टार्गेट सेट करेल. ज्या वलप संघानं अगदी मागच्या सामन्यामध्ये तुफानी बॅटिंग केली. अमन होता. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. समोर जीते संघ तो सुद्धा तेवढा ताकदवार संघ आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावा 12. स्लॅश करतोय, दिशा दिली दूरवरून. येईल क्षेत्ररक्षक निघालेत. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. धोका होता मात्र टळलाय. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 14 धावा आहेत. महत्त्वाच्या लढती आपण पाहतो. यानंतर सर्व सामने महत्त्वाचे असेल. विजेतेपदाकडे वाटचाल कोण करणार यासाठी आपण आता सर्व संघ प्रयत्नशील असतील.
क्रियाशील असतील. 5 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 14. वेगवान चेंडू. अंपायर सिग्नल लाईन थोडी बरकटली. व्हाईट बॉल. सत्यवान काकडे PMC एम्प्लॉईज या स्पर्धेला त्यांनी सुद्धा कव्हर केलं. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला त्यांनी कव्हर केलं होतं. 5 चेंडूचा खेळ संपला. धावा 15. लाईन ओळखली. फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाही. मात्र धावा येणं अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव महत्त्वाचे. लेग बाईज. मागचा सामना आपण पाहिला 2 बलवान संघामध्ये. आदित्यसारखा व्यावसायिक खेळाडू जेव्हा आपण पाहतो सुरुवातीला मार काढल्यानंतर जर तुम्ही जिद्दीनं उतराल, तुम्ही मॅचला खेळाला किती सिरियसली घेता हे खेळामध्ये खूप महत्त्वाचं असतं. जरी 2 चेंडूवर षटकार आले मात्र गोलंदाजांनी त्यानंतर गांभीर्य घेतलं आणि आपल्या अनोख्या गोलंदाजीनं सामना खेचून आणला. आणि विजय होण्याच्या मार्गातील अडथळा असतो ती भीती, कॉन्फिडन्स लेवल आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेली सुप्त क्षमता या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. परिस्थिती कशी असू द्या, चलबिचल व्हायचं नाही हे खेळामध्ये सातत्याने महत्त्वाचं असतं. आणि आता हे दोन्ही संघ बघा या सामन्यामध्ये तोच प्रयत्न करताना पहिल्या षटकामध्ये मात्र चांगल्या पद्धतीनं धावा बनवल्यात. 16 धावा आपण टोटल आत्तापर्यंत पाहतो. बॅटिंग करताना जीते संघ. ओव्हर नंबर 2 निशान पाटील. सुदर्शन पाटीलनं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप छान कामगिरी केली. एकविरा इव्हेंट्स सुद्धा स्पर्धेला कव्हर केलं. आज एकविरा इव्हेंट 2 ठिकाणी काम करते. मोरावेला नाईट स्पर्धा आहे, डेला सुद्धा स्पर्धा आहे आणि त्यानंतर नाईट 2 स्पर्धा कव्हर करते. आणि मगाशी सुदर्शन संदेशनं सांगितलं का 2 ठिकाणी आता एकविरा इव्हेंट सुरळीत स्पर्धा कव्हर करू शकतात. पुढल्या वर्षी सेटअप आणखीन वाढवला जाईल. मात्र नवीन काहीतरी घेऊन येतील. चला लक्ष द्या. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झालाय निशान पाटील. धावा धावफलकावर आपण पाहतोय जीते संघ. एकूण धावा 16. चला स्पीडअप हवाय. ट्राय करतोय 2 धावेसाठी निघाले आहेत. मिड ऑनला चेंडू अडवला. धावफलक. उत्तम फुटवर तुमच्याकडे असेल, प्रयत्न करण्याची तयारी तुमच्याकडे असेल, चेंडूवर नजर असेल आणि तर तुम्ही मैदानावर चांगल्या प्रकारे खेळू शकता. आणि तोच प्रयत्न करताना सेकंड ओव्हर प्रोग्रेस. धावा धावफलकावरती 17. अशा पद्धतीनं खेळला तर अमन ब्रिगेड विरुद्ध 2 हात करणारा जीते संघ चांगली धावसंख्या बनवू शकतो. बॅटिंग करताना रोहित सौरभ. एकतर विकेट मिळाले. गती कमी केली, टप्पा बदलला मात्र अंपायर सिग्नल थोडी लाईन भरकडतोय. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आपण जरूर पाहतो. भागीदारी बनवण्याचा प्रयत्न सुद्धा सूर्य मात्र 3 षटकेत आणि तुम्हाला इथे आक्रमण तर करावं लागणार आहे. 18 धावा धावफलकावर जीते संघ. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन भरकडतो. व्हाईट बॉल. 1 वाजून मध्यरात्रीनंतर 14 मिनिटं झालेत आणि अजूनही हा सामना सोडून मॅचेस कव्हर करायचे. 3 मॅचेस आहेत. थोडासा लोड आहे. लॉफ करतो बॅटच्या मधोमध. बॉल गोज ऑन आय. मिड विकेटच्या बाहेर प्रयत्न होते शर्तीचे मात्र नक्कीच चेंडू गेलाय. 6 धावेसाठी षटकार. तुमचं येवल्याच्या संतोषजी भोईर यांना विनंती आहे आपण जरा डीजेना चहा हवा असेल ते सांगणार कसं. आणि आता आपण पाहतोय ही धून आपण पाहिली. वल्लभ संघ खेळतो आणि वल्लभ गावचे प्रसिद्ध सिंगर्स सम्राट पाटील सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. संघाच्या यंगस्टारना शुभेच्छा दिल्यात. निशान पाटील. लॉफ करतोय. जरूर दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. झेल सोडलाय. वल्लभकडून अपेक्षा नसते. यंगस्टार आहे त्या संघामध्ये चांगला खेळ सातत्याने दाखवत असतात. प्रयत्न जरूर होत असताना तिथे जीते संघ सुद्धा आपल्या पोझिशनवर मेहनत करतोय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. धावा धावफलकावरती 27. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय स्वर्गीय राहुल 11. जीतू आई जीते.
एका गावामध्ये दोन संघ आपण नेहमी पाहत असतो. गोलंदाज सज्ज होईल निशान. ओ फुटवर चांगलं ऑन साईडला खेळण्याचा आपल्या फटका फसला. ओ लॉंग ऑफला फिल्डर होते करण पाटील. ब्रिलियंट कॅच. चेंडूवर नजर स्थिर होती. बॉडी शरीराचं संतुलन चांगलं होतं. दूरवरून आला. विकेट हवी होती. विकेटच्या शोधात होते. टोटल धाव फलक पाहतो आपण बॅटिंग करत असताना 27. एकूण गडी बाद झालेत आत्तापर्यंत 2. 27 धावा धाव फलकावर. चला थोडं स्पीडअप पाहिजे. थोडं कॉपरेट करा. निशान पाटीलचे षटक आतापर्यंत चेंडू पाहिले 4. पहिल्या षटकामध्ये धावा होते टोटल 16. निशानच्या या षटकापर्यंत आतापर्यंत 11 धावा आल्यात. धावफलकावर चांगल्या पद्धतीनं वाटचाल सूर्य. मागच्या सामन्यामध्ये टार्गेट होतं विनिंग टार्गेट जिथे नेरे विरुद्ध भवाले 41 3 ओव्हरमध्ये. त्या धावेसाठी गोलंदाजाने नक्की न आणलं. शेवटपर्यंत लढाई पाहिली. आता नक्कीच येणारा फलंदाजी सुरुवातीला आक्रमक होती. त्यानंतर मध्ये मात्र डगमगली. दोन्ही संघ चांगला खेळ सूर्य दमदार कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये नक्कीच सुधारणा करतील. निशान ऑन साईडला ड्राईव्ह केलं. टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडी आहेत. एक नकार देतोय स्ट्रायकर एंडला. सिंगल मिळेल. धावफलक सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस असताना बॅटिंग टीम एकूण धावा धावफलकावरती टोटल संघाची धावसंख्या 28. व्ह्यू पाहतो आपण वेगळा लुक ऐकविरा इव्हेंटकडून स्क्रीनवर. कोणत्या क्षेत्रामध्ये चौकार आले, कोणत्या क्षेत्रामध्ये षटकार आले, ही लाईन आपण स्क्रीनवर सुद्धा पाहतो. निशान पाटील एकूण धावा या षटकातील शेवटचा चेंडू 28. जीतो आई जीते. आक्रमणाचा प्रयत्न थोडी गती कमी होती. 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर बॅटिंग टीम जीतो आई जीते. संघ पोहोचले 28. 1 षटकाचा खेळ बाकी. अपेक्षा जरुरी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार केला तर मयूर म्हात्रे होता. त्यानं खेळ केला 4 चेंडूमध्ये 12. त्याला साथ देणारा रोहित म्हात्रे होता. त्याने 3 चेंडूमध्ये 8. त्यानंतर सौरभ म्हात्रेला पाहिलं. सूरज आहेत. भरभक्कम बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. आणि तो अखेरपर्यंत संघर्ष नक्कीच करतील. आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करतील. शेवटचं षटक बाकी आहे. चला टीम मीटिंग जास्त वेळ नको. अजूनही हा सामना सोडून 3 महत्त्वाचे सामने बाकी आहेत. प्रत्येकांचा कस लागणारे. थंडीचा जोरसुद्धा आहे. 20-25 डिसेंबरचा महिनासुद्धा आहे. इंग्रजी वर्ष काही दिवसानंतर समाप्ती होईल. नवीन इंग्रजी वर्षाचं आपण स्वागतसुद्धा करणार आहोत. अगदी नाईट स्पर्धेला उदाहरणसुद्धा आले. डेज क्रिकेटसुद्धा तेवढं सूर्य. काही संघ आज नाईट खेळून उद्या डेला सुद्धा खेळतील असा सुद्धा शेड्यूल असतो. नक्कीच लक्षवेधी. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती टोटल 28. शेवटच्या षटक बॅटिंग करत असताना जिथे संघाकडून ही अपेक्षा धावसंख्येची गती वाढवावी. किमान फायटिंग स्कोअरकडे वाटचाल करावी. षटक क्रमांक 30 घेऊन येतो. आणि आता गोलंदाजी करणारा संघ वलप प्राचारण करत असताना नवीन गोलंदाज वेदांत पाटील यंगस्टार आहे. धावफलक 28. वॉर्मअप करतोय वेदांत. डीजे परू अँड टीमचा आपण धन्यवाद देऊया. उत्तम साऊंड क्वालिटी. 3रं षटक प्रगतीपथावर. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला सूरज. पहिला चेंडू याचसाठी प्रयत्न करत होता. विकेट हवी होती. पुन्हा दबाव निर्माण होईल. जिथे बी संघावर आता गडी बाद झालेत. एकूण बॅटिंग करत असताना पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं 3 गडी बाद. सूरज बाद. सूरज सुद्धा आक्रमक फलंदाज होता. त्याला जास्त काळ मैदानावर थांबून दिलं नाही. आता धावा धावफलकावरती टोटल 28. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपवर चेंडू हा जरूर आपण पाहिलं.
प्रयत्न होत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर वेदांतला आपण जरूर पाहतोय. सुधीरजी अगलावे आमचे स्कोरर मित्र आहेत. वल्लभ संघाला चांगल्या खेळासाठी त्यांच्या शुभेच्छा येतात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आणि वल्लभचे जावई सुद्धा आहेत सुधीरजी अगलावे. जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतो आणि जावयांचा मान सन्मान सुद्धा केला जातो. वेदांत विकेट मिळाली. एकूण धावा दाफलक 28. चला स्पीडअप असू द्या. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय जरूर. ताकदीचा वापर मात्र नक्की दूरवर क्षेत्ररक्षक रेडी होते. थोडा लेट खेळले. टायमिंग थंडीचा जोर वाढत चाललाय. कामगिरी होत नाही, धावा येत नाही. सुरुवातीला 16 धावा होत्या, त्यानंतर गती थोडी कमी होत चालली आहे. डोकंवरती काढताना गोलंदाजी जो दबाव होता टीम वलपवर, तो दबाव आता गोलंदाजानं कमी केला आहे. जी कठीण परिस्थिती ओढवली त्यानंतर कमबॅक करून दिले. धावसंख्येची आघाडी मिळवत होता, त्यानंतर गोलंदाजानं बळकटी मिळवले. नक्कीच सुधारणा करून काहीशी सुरुवातीला गोलंदाजी ढासळली होती, मात्र त्यानंतर आपण पाहायला मिळाली दमदार गोलंदाजी. वेदांत पाटील बॅक टू बॅक 2 विकेट्स. एकूण धावा दाफलकावर 28. 4 गडी बाद. मध्यरात्री नंतर आपण पाहतोय 1:23. नवीन फलंदाज झाले प्रथमेश कावंट. एकूण धावफलक 28. 4 गडी बाद. चेंडू शिल्लक 4. सलग 2 विकेट. वेदांत पाटील हा चेंडू ड्राईव्ह, सावध फटका, गॅप शॉट, स्किलिंग शॉट वेगानं. 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी. काय घडले तिथे पाहूया. यस, सनसनी चौकार. जिथे प्रेक्षक थंड पडले होत्या आता खडबडून जागे झालेत. याला म्हणतात पाठीराखे. शांत बसले होते, ऊर्जा आली जसा चौकार आला. आणि पाठीराख्यांचा हा मॉरल सपोर्ट असावा लागतो, तेव्हा एक नवी ऊर्जा येते, बळकटी मिळते, कॉन्फिडन्स वाढतो आणि आता ते उत्साहाचं वातावरण. 3 चेंडू बाकी आहेत. 32 धावा. मागच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 41 टार्गेट होता आणि आता टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये स्वर्गीय राहुल 11 नावानं खेळणारा आज जीते बी संघ यंग स्टार आहे. प्रमुख संघ वेगळा आहे, हा युवा वर्गाचा संघ आहे. समोरचा संघ सुद्धा यंग स्टार आहे. आमन ब्रिगेड 11 वल्लभ अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असतो. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. चेंडू शिल्लक 3. धावा 32. 4 गडी बाद. गोलंदाज सज्जल वेदांत. 3 चेंडूमध्ये 4. 2 विकेट. चौथा चेंडू ट्राय करते स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे नजरेसमोरून धाव सोडण्याचा रिस्की रन. गुड रनिंग. धाव फलक 2 धावेने पुढे सरकेल. आनंद परावर्तित होता. आता चेंडू शिल्लक 2. धावा 34. ऐकविरा इव्हेंट 2 चेंडूचा बाकी. पॅव्हलियनमधून मॅसेज सुद्धा येतो. थोडा दबाव होता, त्यानंतर चौकारानं ऊर्जा निर्माण केली. ऐकविरा इव्हेंट 43. ओ इथे मात्र नक्कीच विकेट. आता हा आवाज आहे वल्लभचे पाठीराखेत. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची उपस्थिती आणि ऐकविरा इव्हेंटनं टप्पा गाठलाय 43,000 सबस्क्रायबर. नक्कीच आमचे अंपायर्स टेंबे सर सुद्धा वल्लभचेच आहेत, तेही एन्जॉय करू शकतात का. चौतीस धावा धावफलकावर 5 गडी बाद. आमन ब्रिगेड शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती 34. 5 गडी बाद. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा स्वर्गीय राहुल 11 जीत व्हायची. ते एकूण धावा 34. टार्गेट सेट किती होणार का, मोठा फटका येणार का. लक्ष विद्या मॅचकडे पुन्हा एकदा. मैदानावर उभा आहे सौरभ शुभम. गोलंदाजी करताना वेदांतचं गुड कमबॅक. 3 विकेट मिळाले वेदांतला. गुड बॉलिंग. ओ मध्यम गतीचा चेंडू. फटका तर नाहीये, संधी असेल धावबाद करण्याची, मात्र अंपायर सिग्नल. वाईट बॉल. काय घडलंय
दबाव दडपण वाढले. फलंदाज सुद्धा बाद होत नाही. अंपायर सिग्नल येईल. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हरायटी व्हॅरिएशन दाखवते. विविध प्रत्येक चेंडू मागे दाखवत असताना चांगला अप्रोच तो दाखवते. मात्र फलंदाज मैदानावर त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करे सौरभ. 4 चेंडूमध्ये 3 धावा. 36 लास्ट बॉल. वेगाने खेळण्याचा प्रयत्न. यस, पुन्हा एकदा पंचांचा इशारा. लाईन भरकटतोय. सुरुवातीला चांगला होता, मधी थोडासा गडबडला, त्यानंतर शेवटचा एक चेंडूसाठी त्याचा थोडासा लाईनवर मेहनत घ्यावी लागेल. लॉंग रनअप आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अँगल करतो. मात्र यावेळेला ती अपेक्षा डॉट चेंडूची पाठीराख्यांकडून. आक्रमण करे ऑन साईडला प्रवीण तिथे रेडी. लॉंग ऑन वरून आला. एक धाव निघाले. 2 धावेसाठी धोका होईल का नाही. 2 धावा सुरक्षित. अजूनही धावांची भूक आहे. मात्र धावा असतील 2. सत्र समाप्त झाले. एकूण धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या आपण पाहू शकता. एकूण धावा 39. 40चं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये 41 होतं, आता 40 आहेत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. स्वर्गीय राहुल 11 G2I जीते बी फिल्डिंग सेट करा. हा सामना सोडून 3 सामने बाकी आहेत. 18 मध्ये 40.
क्रिकेट सेट 40 धावा. थंडीचा जोर वाढलाय. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते, सॅटर्डे नाईट आपण जरूर पाहतो सेकंड हाफमध्ये मध्यरात्रीनंतर. निहाल आमने सलामीचे विध्वंसकारी फलंदाज, दोन्ही विस्फोटक आहेत. जास्त काळ उभं राहिले तर मैदानावर काही करू शकतात आणि तेच फलंदाज निहाल आमन. मयूर पहिला चेंडू भिरकावलाय. फुटवर कमालीचं होतं. डीप स्क्वेअर लेगला हा दणदणीत सनसनीत चौकार. सुपर शॉट. पाठीराख्यांचा आवाज येतोय. कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा त्यांचा सपोर्ट पाहतोय. यस टेंबे सर स्टेजवर आहेत. सुरुवात चांगली आहे. यस महागुरु जॉईंट व्हा आपण. तर मयूरच्या पहिल्या चेंडूवरची सुरुवात करून दिली. फटका चांगला होता. इंटेलिजंट स्ट्रोक. डाव्या हाताचा दर्जेदार फलंदाज कधी आक्रमक होईल याचा नेम नाही. विस्फोटकसाठी ओळखला जातो. रन मशीन आहे निहालला आपण पाहतो. स्ट्रायक रेंजला धावा 4:40चा पाठलाग करायचा. क्रॉस बॅटेड दिली चपराक डीप कड्या. क्षेत्ररक्षक रेडी आहे. धाव घेण्याची तयारी. इथे धोका असता. थोडं संतुलन बिघडलंय. ऑन साईडला निहाल प्रयत्न करतो. अमन तेवढाच चांगला फलंदाज आहेत. ही दोन आघाडीची जोडी ओळखली जाते. मयूर हे 2 चेंडूनंतर 6 कंपॅरिझन आपण केली. मागच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये जास्त धावा होत्या. 40चं टार्गेट. नेक्स्ट बॉल. ओ फटका फसला. एश लागते. स्लीप मध्ये कोणती चूक होत नाही. ही विकेट हवी होती. बिग विकेट. आनंद आता निर्माण होईल. चिते संघाची पाठीराख आपण पाहतो. ही विकेट हवी होती. निहाल मात्र अजूनही आमन आहेत. तो सुद्धा तेवढाच बलवान आहे. मात्र इथे डाव पे सकताना रणनीती आखल्या. सर्व आमचे सपोर्टर्स राजी भोईर यांच्या विनंतीला मान देऊन आज अनेक पाहुणे पाहिले. अनेक संघ बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये पाहिले. ग्रामीणचे खूप चांगले चांगले संघ पाहिले. 40+ असेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा 6. प्रवीण आले. पॅकर मॅन आहेत. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहेत. अनेक मैदान गाजवलेत. अनेक वर्ष वलभसाठी खेळताना प्रवीणला पाहिले. अमन त्याला साथ देईल. 40चा टप्पा ओलांडायचे. 4 धावा पहिल्या चेंडूवर. 2 धावा. विकेट. अमन ब्रिगेड 11 वलभ 2 आत करताना स्वर्गीय राहुल 11 चितू आईची ते बी. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू. मयूर मात्र नैसर्गिक गोलंदाजी करतोय. आपण पाहतो डाव पे जगताना डीप लॉंग ऑन आहे. दूरवरचं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू. धावफलक 6 रन. डीप कडे जरूर खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला आपण इथे पाहतो. जरूर सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. महागुरु जॉईंट आहेत. तिकडे फोटोशूट होते. तर 4 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 7:40चा पाठलाग करायचे. आमन ब्रिगेड 11 वलभ. जबाबदारी आमनवर. आमनकडून अपेक्षा असते चांगल्या खेळासाठी, भरीव कामगिरीसाठी तो ओळखला जातो. जबाबदारी मयूरवर सुद्धा आहे. आमनचा हा फटका थोडा लेट खेळला. ऑन साईडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो. डीप कडे शॉर्ट मिड विकेट कडून प्रयत्न झाले. वेगाने धाव सोडण्याचा प्रयत्न. यस पाहूया दबाव परिस्थिती. अंपायरनं रेफर केले. यस एक्झॅक्टली तिथे रनआउट आहे की नाही. ऑफिशियल्स या जॉईंट व्हा. अनिलजी टेंबे आमचे पंच आपण पाहतोय. रनआउट चेक करतो आपण. थ्रू चांगला होता. फेकी चांगली होती. गॅदर तिथे केलं. व्हेरी क्लोज हे निर्णय देणं. अनिल टेंबे आमचे ऑफिशियल. डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग सेट करा. निर्णय ऑन स्क्रीन सुद्धा दिसतोय. डिसिजन पेंडिंग. यस डिसिजन
आउट. ही विकेट खूप महत्वाची होती आणि आता आपण पाहतोय दबाव निर्माण होईल. दोन्ही विस्फोटक सलामीवीर बाद झाले पॅव्हलियनमध्ये. आता शांतता. अमन ब्रिगेड वलप. यस आपण पाहतोय आपण मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने एक बाईक टू व्हीलर्स इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि एका टू व्हीलर्स बाईकचे पुरस्कर्ते आहेत अथर्व एंटरप्राइजेस पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व नितेश दादा पाटील घोट यांच्या माध्यमातून एक टू व्हीलर्स बाईक इथं पुरस्कृत करण्यात आलेली आहे. दोघाही या खऱ्या अर्थाने मालिकावीरसाठी या दोघाही शिलेदारांनी आमच्या अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे क्रिकेट संघाला 2 टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मी अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. महागुरूंचा आवाज होता हा सुद्धा थंडी उडवणारा होता. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9. कंपॅरिझन तुलना आपण केली थोडा मागे पडलाय टीम वलप, कारण जेव्हा खेळत होता जी ते बी संघ ज्यांची सुरुवात चांगली होती, कमालीची सुरुवात होती, धावसंख्येची आघाडी होती, आता थोडा पिछाडीवर. विजय खेचून आणायचे. विजय दोघांनाही हवा आहे. विजयाच्या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेत. सामना कोण जिंकेल, वलप का जी ते बी. 12-31 समीकरण. मागचा सामना आपण पाहिला जिथे समीकरण होतं 12-24. पवाले बी आणि नेरे लढत होती. आपण ते समीकरण पाहिलं 6-20. कधी काही होऊ शकतो. बर्डन ऑफ विनिंग. बर्डन ऑफ विनिंग असं म्हटलं जातं. थोडा दबाव असतो का आपण जिंकू का, द्विधा मनस्थिती असते, डावपेच असतात आणि त्याच सावटाखाली वावरताना दोन्ही संघ. 12-31 सामना कोण जिंकेल. अमन ब्रिगेड वलप आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जी ते बी. गोलंदाज झालाय. चला स्पीडअप पाहिजे, गती वाढवा थोडी. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली. प्रत्येक सामना चुरशीचा. काही क्षणचित्र स्क्रीनवर संदेश दाखवते. आनंद देणारे क्षण या आठवणी असतील या स्पर्धेचा. संपादित केला प्रीतम पाटील 40+ दमदार व्यक्तिमत्व. सुपर 7 कडे खऱ्या अर्थाने वाटचाल झाली. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न थोडा फसला, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बिग स्ट्रोक. टायमिंग चांगलं होतं. अपेक्षा आहे अमन बाद झाला होता. नियाल प्रवीण. अमनकडून नेहमी अपेक्षा असते तो जास्त वेळ उभा राहिला. इंटेलिजंट आहे, ब्रिलियंट प्लेअर आहेत. मैदान गाजवण्याची क्षमता त्याच्याकडे. चारी बाजूला फटकेबाजी करू शकतो, ही ताकद त्याच्यामध्ये. यंग टॅलेंटेड. 15 धावा षटकार. विशालला चोख प्रत्युत्तर. दबाव आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल. उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना होईल का. विजय खेचून कोण आणणार. दोन्ही संघ शर्तीचा प्रयत्न करत असताना मैदानावर रंगत लढते. तुम्ही मॅचला किती सिरियस घेता हे महत्त्वाचं असतं आणि आता त्याच उद्देशानं दोन्ही संघ मैदानावर. फलंदाज झालाय क्रमांक आपण पाहिलं असेल 4 वर साहिल. साहिल एक बलवान शक्तिशाली फलंदाज आहे. आम्ही नाईट स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी अंगामध्ये पाहिलं. विस्फोटक तो सुद्धा आहे. तो सुद्धा शांत बसणारा नाही. गोलंदाज विशाल. 11-25. गॅपमध्ये ढकलतो. डीप कडे जरूर प्रयत्न होईल लॉंग ऑफ वरून आणि ते आपण पाहतोय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेला चौकार. अमननं धावसंख्येची गती वाढवली. आता विजय खेचून आणण्याच्या तयारीमध्ये. थोडा ताणून हा फटका खेळला. फुटवर कमालीचं होतं. दूरवर चाबूक स्ट्रोक. काय फटका खेळला. टिचकी शॉट सुद्धा म्हणूया फटक्याला. असा फटका खेळला. 10 चेंडू 21 गुड स्ट्रोक. 19 धावा 2 धक्के 40 टार्गेट आहेत. 10 मध्ये 21. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा धावफलकावर 19.
10-21. भोलेनाथ पाटील असतील, वल्लभ गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, यशस्वी आयोजक ज्यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे. टू व्हीलर बाईकसाठी रिव्हर्स अटेम्प्ट केला, इंटेलिजंट स्ट्रोक. ओ हो, काय फटका आहे, नेत्रदीपक, आकर्षक. जिथे लक्ष होतं इक्वेशन 12 मध्ये, इक्वेशन आपण जरूर पाहिलं, कठीण परिस्थिती होती. 12-31 समीकरण. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. थंडीचा जोर आहे, मात्र थंडी उडवतोय. आता अमन 5 मध्ये 16, 6-4-4, 9 मध्ये 17, 9 चेंडू 17, 23 झाले. टार्गेट विजयासाठी 40 आहेत. एकट्याच्या जीवावर सुद्धा सामना जिंकता येतो, हे बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आणि आता अमन आहेत, काही दृश्य दाखवताना संदेश, अमनकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. यंग टॅलेंट आहेत. आक्रमण करतोय, चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, दूरवर निघालेत. अतिघाई संकटात नेहमी, आणि ते लक्ष नव्हतं, चलबिचल अवस्था होती, कारण एका बाजूला रेडी नव्हता साहिल. काय घडलंय, हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. आणि आता अशा परिस्थितीमध्ये सामना कठीण आहे, थोडा कठीण होत जाईल, कारण अमन एकटा एका बाजूला सुरक्षित आहेत. साहिल म्हणत असेल काही गरज नव्हती, सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र आता विपरीत घडले. फलंदाज सरकलेत. तर करण आम्हाला माहिती देईल, इन्फॉर्मेशन नेक्स्ट वेळापत्रक कसं असेल, मॅचेसचे ओव्हर्स. एकूण धावा 24 आहेत. रिक्वायर 100 आता थोडा कमी, मात्र करण रेड्डीची गती वाढवली. रनआउट गरज नव्हती, अमननं घाई थोडी केली, मात्र त्याला विश्वास आहे मी सामना जिंकू शकतो, हे खूप महत्त्वाचे. 24 झालेत. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर, पूर्वार्धामध्ये 28 होते, आता 24 आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विशाल गायकवाड षटक हाताळते, धावा दाफलकावरती 24. अमन खेळलाय 6 चेंडूमध्ये 17. उपाययोजना करतोय, योजना आखतोय, विजय त्यांना हवा आहे. विशाल गायकवाड या 2 चेंडूवर सुद्धा बरंच काय बॅकअप करू शकतो, रिकवर होऊ शकतो, मात्र विशालकडून सुद्धा ती अपेक्षा. अमननं सावध फटका खेळला, ढकलले डीपकडे, फिल्डर रेडी, सिंगल मिळेल, नकार देतोय, थांबलाय नॉन स्ट्रायकर रेनला. धावफलक टोटल 25-40 लक्ष. 6-20चा सामना मागचा होता, तो शेवटच्या चेंडूपर्यंत आला. 7-15चा हा सामना आहे. सात चेंडू 15, 25-40 टार्गेट. चेतन पाटील 5व्या क्रमांकाचा विध्वंसकारी फलंदाज. चेतन पाटील 7 मध्ये 15. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षणामध्ये सजावट होत असताना करो या मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. काय होणार या मॅच मध्ये, तर 7 मध्ये 15 समोर खेळतो. आता खेळण्यासाठी बूम बूम चेतन पाटील, विध्वंसकारी विस्फोटक फलंदाज सुद्धा. लाईन पाहिली जरूर, शॉट करतो स्ट्रेट, आणि इथे मिसफील्ड. ओ थोडासा आउटफील्ड मध्ये अडथळा आलाय. प्रयत्न कमालीचे होते, आणि समोरून आपण हा रिप्ले पाहू शकता, आता क्लिअरली दिसेल एक्झॅक्टली तिथे काय घडलं. फटका चांगला होता, दूरवर होता क्षेत्ररक्षक. ओ बॅड लक, आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय थोडासा तिथे प्रयत्न होते, बॅड लक. धावफलक पुढे सरकेल. तर भोलेनाथ पाटील आपण पाहतोय यशस्वी आयोजक सुद्धा आहे, ज्यांच्याकडून वल्लभचं दमदार व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहत असतो. आणि या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईकचे आमचे पुरस्कर्ते साहेबांचा धन्यवाद देतो. अनेक संघांचे ते पुरस्कर्ते राहिले आहेत. यशस्वी आयोजक, दानशूर व्यक्तिमत्व, युवा वर्गांना नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. 6 चेंडू 11 धावा. भोलेनाथ पाटील वल्लभ आम्ही मगाशी सुद्धा उल्लेख केला, आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच सहकार्य असतं. 6 चेंडू 11 धावेची गरज. लक्ष विद्या मॅचकडे पुन्हा एकदा. साहजिकच सर्वांच्या नजरा हा महत्वाचा सामना आहे. 6 मध्ये 11
आमन ब्रिगेड वलप कोण जिंकेल सामना? राहुल स्वर्गीय राहुल 11 जीतवायची ते बी षटक घेऊन आले गोलंदाज सौरभ म्हात्रे. लक्ष विद्या मॅचकडे 29 धावा, 2 षटकानंतर धावा होते 28. आपण जर इक्वेशन पाहिलं होतं कंपॅरिझनकडे, जबाबदारी मात्र सेट झालाय. आपण फलंदाज पाहिला अमन सुरुवातीपासून होता सलामीवीर या मैदानावर, त्याचा आज चांगला खेळ. मात्र आता विजयाच्या मार्गावर आरूढ कोण होणार? सौरभ म्हात्रे. पहिला चेंडू समोर आमन आहे, बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला, हा सुपर स्ट्रोक, सुपर पॉवर शॉट. मी मॅचला जिंकून देऊ शकतो. 6 आणि या फटक्यानं निकाल स्पष्ट दाखवते. आता विजय आम्हाला हवाय. 5 चेंडू 5 धावेची गरज. क्या बात आहे, आवाज येतो. 5 मध्ये 5. अमन ब्रिगेड मला बॅटिंग आवडली असेल तर अमनसाठी टाळ्या होऊ द्या. 2 षटकार 2 चौकार मैदानावर उभा येतो आणि सामना सोडत नाही. इंटेलिजंट क्रिकेट. सामना जिंकणं सुद्धा महत्वाचे आणि तिथे चेतन त्याला साथ देतो. मगाशी जो एक आउटफील्डमध्ये अडथळा आला, लक फॅक्टर, शर्तीचे प्रयत्न. सामना अजूनही गेला नाही. काय येऊ शकतो? 5 मध्ये 5, मात्र 8 मध्ये 24, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार. अमनचं बघा किती कौतुक होतं. मित्र परिवार, त्यांची पाठीराखे, ग्रामस्थ. अमननं खुश केलं, आज खुश केलं. क्लासिक बॅटिंग, सच की बॅटिंग साईड. फलंदाजीसाठी वरदान आज पाहायला मिळेल टीम. मात्र अजूनही सामना गेला नाही. 5 मध्ये 5. दबाव परिस्थिती निर्माण करायची असेल तर विकेट, धावा रोखणं मात्र आता कठीण आहे. अमनला रोखणं कठीण आहे. स्पष्ट आता सोपा झाला. सामना सोपा होतोय. सोयीस्कर हा प्रवास अमनच्या एकट्याच्या जोरावर. यस, आपण पाहतो पुढची तयारी करत असताना आता फक्त एक यस करण. तर आमच्या मॅनेजमेंटनं पुन्हा डिसिजन घेतलं. पुढचे सामने 2 षटकं यस महागुरु कनेक्ट होतील. यस, 1 धावेची गरज आहे. काय खेळला अमन? 9 मध्ये 28. एक वाजून 50. 4 चेंडू 1 धावेची गरज. 39 झालेत. आणि बघा फील्ड रिप्लेसमेंट. अमने तुफानी खेळला, एकटा नडला, एकटा आणि तिथे बघा अपील होईल. यस अमन. चला 2 षटकांचा सामने घवघवीत यश संपादित केलं. नेरे या लवकर, धाकटा कांदा या लवकर आणि वलप यातून. यस, ओके ओके. चला आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये अमन ब्रिगेड जानमन वल्लभ क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. अभिनंदन. जिते क्रिकेट संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी. चला नेरे, धाकटा कांदा आणि वल्लभ या तिन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच लकी ड्रॉस. इथे लकी ड्रॉ बघा, इथे आमच्या इथे केलं जात आहे आमच्या. आणि ज्या संघाच्या बाजूने लकी ड्रॉचा कौल लागेल तो 40+ पडके क्रिकेट संघाच्या विरोधात खेळेल. चला बघूया मनोहर पाटील 40+ चा बघा.